टाका इकडे. एकच उचल. हा आणि खोलते. शिवनसई संघ अंतिम फेरीमध्ये गेलेला आहे. तर विजय संघ आणि 40+ पारगाव, विजयी संघ आणि 40+ पारगाव या वेळेला आपण बघतोय भावेश पहिला चेंडू फेस करताना डॉट बॉलने चेंडूची सांगता होताना सचिन काका आपल्याला बघायला मिळतोय. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल. यानंतर आपल्याला उपांत्य फेरीचा पहिला सामना आणि त्यानंतर अंतिम सामना हे 2 सामने शिल्लक असतील. परंतु क्वालिफाय कोण होतोय हे बघणं महत्त्वाचं असेल. तिसऱ्या दिवसात उजव्या बाहेर पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सचिन काका गोलंदाज. पहिली धाव अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये बघायला मिळते आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 या धावसंख्येवर. यानंतर होणारा सामना असेल विजयी संघ वर्सेस पारगाव 40+, वीर तानाजी पारगाव 40+. या वेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा उजव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. भावेश ज्याला सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे, आग्री प्रीमियर लीग इतिहासामध्ये पर्व दुसरं होतं. तेंबोडेचं मैदान होतं आणि तेंबोडेच्या मैदानावर त्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते. तोच भावेश इथे थोडासा स्ट्रगल करताना आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला पुन्हा एकदा शफल झाला होता. चेंडू बघा डाव्या हाताचा गोलंदाज आहे आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी जेव्हा तो ओव्हर द विकेटने मारा करतोय पूर्णपणे मात्र बांधून ठेवलं गेलं इथे भावेशला. धावसंख्या आपण बघतोय जीएन म्हणजेच गावदेवी नवसई 1 धाव 3 चेंडूंच्या समाप्तीखेर. या वेळेला भावेश पाटील थांबणार नाही. चौथ्या चेंडूवर मात्र प्रहार केलाय 6 धावांकरिता. 7 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात आणि इरादे स्पष्ट केलेले आहेत. कारण 12 चेंडूंचा खेळ आहे. जर तुम्हाला 12 चेंडूंचा खेळ खेळायचा आहे पहिल्या डावात तर 3 डॉट बॉल ही डोकेदुखी आहे. हॅलो, तुमच्याकडे जुना चेंडू आहे, नवीन द्यावा लागेल. त्यामुळे आलेला आहे मॅच बॉल. 7 धावा 4 चेंडूंचा खेळ होतोय. इथे सचिन काका थोडासा मात्र नाखुश आहे. पट्ट्यामध्ये चेंडू गेला भावेशच्या. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला भावेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. हा खेळाडू आहे ज्याने पहिले 3 डॉट बॉल खेळले होते परंतु त्यानंतर 2 चेंडूंवर 2 मोठे प्रहार आलेत. कारण षटकारांचा बादशाह आहे, सिक्सर किंग ओळखला जातोय आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे. ती क्षमतेचं इथे दाखवलेली आहे ती क्षमता. या बिरवाडीच्या मैदानावर चांगली फलंदाजी करताना भावेश आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रणय पाटील चेंडूच्या खाली. गडी बाद होताना भावेश याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपण बघतोय गावदेवी नवसई हा संघ 1-13.
तर 13 धावा 1 गडीच्या मोबदल्यात जयेश पाटील येते गोलंदाज, षटक क्रमांक दुसरं. या बळीला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव परिपूर्ण केली जाते. सुशांत वसे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत बघायला मिळतो. धावसंख्या 14 धावा, 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. वैभव आणि सौरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. एक धाव येताना आपल्याला बघायला मिळाली. जयेश गोलंदाज आहे, गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय. या वेळेला वैभवच्या बॅटमधून येतोय षटकार. पहिल्या सामन्यापासून जी फलंदाजी वैभवने केले, आज प्रभावित केले, सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत वैभवने. अजूनपर्यंत फिटनेस राखून आहे, कारण ह्या खेळाडूने सकाळच्या सत्रामध्ये 2 फटके मारले होते, जागा बनवून खेळला होता तो लॉंग लेगच्या वरून उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन. आणि इथे आपण बघतोय फुलटॉस चेंडू होता, एक धाव पूर्ण केली जाते. बघा धावगती सुद्धा चांगली आहे खेळपट्टीच्या मध्ये. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात येतोय आणि इथे बघा फेकी सुद्धा चुकीची आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या 2ने पुढे सरसावली जाते, कारण सुसाट गाडी सुटली होती, थांबायचं नाव घेत नव्हती ती वैभव पाटील यांची, कारण त्याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा मनसुबा केला होता आणि त्याच्यात त्यांना यश आलंय. धावा आपण बघितल्या तर 22. 3 चेंडूंचा खेळ होतोय, 9 धावा खर्च केल्यात ते जयेशने. पुन्हा एकदा मात्र सुरेख फटका आहे. प्रणय पाटील पुढे सरसावेल, चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत एक धाव येताना बघायला मिळते. आणि धावसंख्या आपण बघतोय तर 23 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. जिंकायचं असेल तर मात्र मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. आणि उमरोळी संघाला जिंकायचं असेल तर इथे थोडंसं तुम्हाला आता 2 चेंडू व्यवस्थित हाताळावे लागतील. बघा जयेश पाटील यांचं कौतुक करावं लागेल. इथे आपण बघतोय तर चेंडू निर्धाव निघून गेलाय, गडी बाद होतोय नॉन स्ट्राईक एंडला. नवीन फलंदाज मैदानात जाईल. 23 धावा धावफलकावर. या सौरवने मात्र आपण बघितलं तर निराशा केली. आदरणीय सुरेश गजानन पाटील साहेब, आगरी समाज उन्नती मंडळ सरपाडाचे अध्यक्ष, यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर या. धावसंख्या आपण बघतोय 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. 1.5 षटकांचा खेळ. इथे आपण बघतोय झेलबाद होताना 23 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू व्यवस्थित हाताळले जयेशने आणि विजयासाठी 24 धावांचं आव्हान ठेवलंय. आता गोलंदाजी चांगली करावी लागेल, उमरोळी संघाला फलंदाजी चांगली करावी लागेल, कारण अंतिम 3 मध्ये जायचं असेल, एक ट्रॉफी इथून घेऊन जायची असेल तर दोन्ही संघ पराकाष्ठा करतायत विजयासाठी. गावदेवी नवसई वर्सेस रियांश युवा उमरोळी. रियांश युवा उमरोळी नीड 24 रन्स फ्रॉम 12 बॉल. 12 चेंडूमध्ये 24 धावा, हे समीकरण ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळतंय. नवीन चेंडू मैदानात द्यायचा आहे. एक छोटासा ब्रेक येतोय मैदानात. आपण थोडा स्वागत सत्काराकडे वळूया. कॅमेरा थोडा इथे वळवायचा आहे.
मी धनंजय विष्णू ठाकूर यांना विनंती करेन की त्यांनी मान्य श्री अनिलजी तरे साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करायचा आहे. अनिलजी तरे साहेब यांच्याकडून आपल्या मंडळाला रोख रक्कम 2100 रुपयाची देणगी मिळाली आहे. त्याबद्दल मंडळाला आभार व्यक्त करतो. धन्यवाद तरे साहेब. तसंच मी अनिलजी ठाकूर साहेब यांना विनंती करेन की त्यांनी श्री दिलीपजी पाटील साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करायचं आहे. चला मॅच सुरू करायची आहे. घाई करा थोडी. अजून 2 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. धन्यवाद दिलीपजी पाटील साहेब, आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल. तर विजयासाठी 24 धावा आणि 24 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रणय आणि चिन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आपण बघतोय क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धाव निघून गेला. प्रणय पाटील एक परिपक्व फलंदाज आहे. चांगला फलंदाज म्हणून आगरी समाजाचा विचार केला आपण, या पंचक्रोशीचा विचार केला. टेनिस बॉल बरोबर लेदर बॉल क्रिकेट हाताळताना आपल्याला सातत्याने बघायला मिळतोय. एका चांगल्या गोलंदाजा विरुद्ध एक चांगला फलंदाज. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूने निघाला. आउटसाइड दी ऑफ स्टंप. सुरेख कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. ज्या अनुषंगाने फलंदाजी करतोय प्रणय, तर या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कारण एक चांगला बॅटर आहे आणि गुणवत्ता भरलेला आहे. जी गुणवत्ता ठासून भरलेली आहे प्रणय पाटील यांच्यामध्ये, तर या विरुद्ध चांगली गोलंदाजी होते तर कौतुक करावं लागेल सौरवचं. इथे लगातार 3रा डॉट बॉल. बघा सौरवची जी रिॲक्शन आपण बघितली, असं वाटते की झेल सुटलेला आहे. फ्लाइंग किस घेतला होता चेंडूने बॅटचा आणि वैभव पाटील यांच्याकडून थोडीशी चुकी झाली. कारण जी नाखुश गोलंदाज झाला, जी त्याची रिॲक्शन आपण बघितली, खरोखरच झेल सुटला असेल. प्रणय पाटील 4था डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग. बघा टाळ्यांचा गजर होताना आपल्याला बघायला मिळतोय. समर्थक कुठल्याही टीमचे नाहीत इथे आगरी समाजाचे समर्थक आहेत आणि चांगल्या क्रिकेटला मात्र ते दाद देताना आपल्याला बघायला मिळतात. इथे चांगलं क्रिकेट सध्याच्या स्थितीला आपण बघतोय सौरव कडून होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर सौरव आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. अरे चेंडू डिलिव्हर होईल तेव्हा थांबेल. पुन्हा एकदा सौरव. पाच चेंडू निर्धाव बघायला मिळतात. बघा काय गोलंदाजी केली. या स्पर्धेतील हे 3रं षटक निर्धाव बघायला मिळेल का? कारण काय जबरदस्त गोलंदाजी होताना प्रणय सारख्या फलंदाजाला इथे थांबवलंय. अप्रतिम गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण बघतोय षटकार येईल का की झेल होईल. आणि या स्पर्धेतील हे 3रं निर्धाव षटक आपल्याला बघायला मिळतंय. 3रं निर्धाव षटक. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. अप्रतिम. चेंडूला मात्र हाताळलं गेलं होतं. पहिले 5 डॉट बॉल आणि त्यानंतर 6व्या चेंडूवर आपल्याला विकेट बघायला मिळाला. गोलंदाजी सुरेख कौतुक करावं लागेल. झेल सुटला होता. दुसऱ्या टर्म मध्ये झेल पकडण्यात आला. बघा गोलंदाजी आपल्याला ऑन स्क्रीन बघायला मिळते. डॉट 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 4-5 डॉट आपल्याला ब्लॅक मध्ये बघायला मिळतात आणि 6वा रेड डब्ल्यू येतोय. इथे आपण बघितली तर 6 चेंडू 24 धावांची गरज. 6 मध्ये 24. बघा ऑन स्क्रीन रिप्ले आपण बघतोय. पहिला चेंडू डॉट,
आता दुसरा उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, तिसरा शफल झाला होता, थोडासा स्टेप आउट झाला होता, चौथ्याला पुन्हा एकदा शफल झाला, पाचवा चेंडू बघा सौरभने पुन्हा एकदा कशा पद्धतीने हाताळलाय, काय जबरदस्त कट झाला चेंडू. आणि सहाव्या चेंडूवर बघा शॉर्ट लेनचा थोडासा गुडलांथवर चेंडू होता आणि चांगला फटका मारला होता. आणि रिप्लेमध्ये बघा क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू इथे एकदा उडाला होता आणि नंतर घेतला. धावसंख्या आपण बघितली तर 6 मध्ये 24 धावांची गरज. इथे आपण बघतो एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, तर सुशांत वजे धावलेला आहे. चिन्मयला स्ट्राईकवर आणलंय, कारण चिन्मयकडे क्षमता आहे. लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारून उमरोळीच्या मैदानावर फिनिश केला होता सामना ह्याने, आणि चिन्मयकडे क्षमता आहे, त्यामुळे चिन्मयला स्ट्राईकवर आणलंय. 5 मध्ये 22, 5 चेंडू 22 धावा. भावेश यावेळेला षटकार येतोय. बघा चिन्मयकडे क्षमता आहे. आम्ही नुसतं म्हणत नाही की या खेळाडूकडे ती ताकद आहे असा, आणि ती ताकदीचा इथे आता मनगटाच्या वापरावर केला. चेंडू 6 धावांसाठी पाठवलेला आहे. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल भावेश. चेंडू क्रमांक 3 हाताळण्यासाठी 8 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 4 मध्ये 16. सामना बॅलन्सिंग आहे या मैदानावर तर आहेच आहे. यावेळेला इथे सुद्धा आपण गतीमध्ये परिवर्तन केलं, आणि परिवर्तन तुम्ही जेव्हा तुमच्या जीवनामध्ये करतील तेव्हा सुद्धा तुम्ही यशस्वी व्हाल. इथे मात्र चेंडूमध्ये परिवर्तन केला, जी गती होती त्या गतीमध्ये परिवर्तन केला, आणि इथे आपण बघितलं तर चिन्मयला सुद्धा थांबवलंय. आता 3 मध्ये 16, 2 षटकार आणि 1 चौकार मारायचा आहे. तिन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवायचे आहेत. गोलंदाज भावेश राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण बघतोय सरळ बॅटने खेळलेला फटका. आपण बघतोय क्षेत्ररक्षण होईल का, तर क्षेत्ररक्षण झालंय. आता विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 2 फेअर डिलिव्हरी नवसाई संघ अंतिम 3 मध्ये बघायला मिळेल, परंतु इथून चुका जर झाल्या गोलंदाजाच्या तर उमरोळी संघ सुद्धा विजय होऊ शकतो. 2 मध्ये 15. 2 चेंडू 15 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट भावेश सुशांत वजेसाठी. उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी मात्र बघितलं, शफल झाला होता फलंदाज, चेंडू सोडून दिला, चेंडू निर्धाव निघून गेलाय. आतापर्यंत आपण बघितले तर या षटकात किती चेंडू निर्धाव गेलेत प्रश्न विचारला आम्ही आमच्या गुणलेखकांना, तर 2. म्हणजे पहिले 6 आणि हे 2, 8. इथे आपण बघतोय सुरेख बॅकवर्ड पॉइंटला पंच केला गेलाय. 1 धाव येते. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून गेलाय आणि धाव नाही. इथे नवसाई संघ विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय. अभिनंदन करूया आपण नवसाई संघाचं, आणि मी गावदेवी नवसाई संघाला विनंती करेन आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. तसेच रियांश युवा उमरोळी संघाला विनंती करेन की आपण या स्पर्धेमध्ये आलात, खेळलात, त्याबद्दल आपलं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद.